श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अधिक महिन्यात अनेक विवाहित महिला या आईची ओटी भरत असतात. तुम्हाला माहीत आहे का, अधिक महिन्यात आईची ओटी का भरावी, का भरली जाते व कशी भरावी? जर आई नसेल तर काय करावं? या प्रश्नांची सर्व उत्तरे या व्हिडिओमध्ये आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. बेल आयकॉन बटन लगेच प्रेस करा. कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता आईचे स्थान हे शब्दात मांडता येणार नाही, पण याच आईचे सेवा, कृतज्ञता व्यक्त करण्याची, आशीर्वाद मिळवण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला विशेष काळात मिळते. तो काळ म्हणजेच अधिक मास. आईची ओटी भरायला म्हणलं तर खूप भाग्याचं मानलं जातं. शास्त्रानुसार हे पुण्यदायी फक्त आणि फक्त अधिक मासातच केले जाते. दर 3 वर्षांनी येणारा हा धोंड्याचा महिना आपल्या महाराष्ट्रात नाती संबंध जपण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता अधिक महिन्यात आईची ओटी का भरली जाते? ज्यांची आई नाही त्यांनी कोणाची ओटी भरावी? त्याचबरोबर सासूची ओटी भरू नये असं का म्हटलं जातं? यामागील धार्मिक व शास्त्रीय कारण काय आहे? आणि अशी कोणती गोष्ट आहे ती आईला भेट द्यायची आहे, ज्यामुळे तिच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा व आनंद वाढू शकतो? आता या परंपरेमागे भावनिक व आध्यात्मिक काय कारणे आहेत ते समजून घेऊया. अनेकदा आपण परंपरा पाळतो, परंतु भावना व शास्त्र माहिती नसते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2026 आलेला अधिक ज्येष्ठ मास हा आध्यात्मिक, दान, धर्म आणि पितृ कृतज्ञतासाठी हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. ज्येष्ठ महिना हा दान, धर्म, वडीलधाऱ्या माणसांशी जोडलेला असतो. त्यात अधिक महिन्याचा संयोग आल्याने या काळाचे महत्त्व अधिक वाढले जात आहे. अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. हा महिना भगवान श्रीहरी यांना समर्पित आहे. या महिन्यात जप, तप, दान, दीपदान, व्रत हे केल्याने याचे फळ अधिक प्रमाणात मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. विशेष म्हणजे या काळात केलेले तांबूलदान, वडीलधाऱ्यांची सेवा, गरजूंना अन्नदान आणि देवपूजा यांना अत्यंत शुभ मानले जाते. आता ओटी भरणे म्हणजे नेमकं काय? ओटी भरणे हे आपण नेहमी सण समारंभामध्ये ऐकतो, परंतु याचा अर्थ काय? तर एखाद्या सुवासिनीची किंवा गर्भवतीची ओटी भरतो तेव्हा तिच्या साडीच्या पदरात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ व खण घातला जातो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून गर्भवतीचे प्रतीक म्हणजे मातृत्वाचे प्रतीक. स्त्रीच्या पोटातील सहनशीलतेचा देवताचं एक सन्मान असतो. आपल्याला संस्कृतीमध्ये स्त्रीला शक्तीचे रूप मानले जाते. ओटी भरून तिला वंदन करतो. मुख्य प्रश्नाकडे जाऊया. शास्त्र असे सांगते की विवाहित स्त्रीने एरवी आपल्या आईची किंवा सासूची ओटी भरू नये. मग फक्त अधिक मासातच हा नियम का बरं? यामागे खूप भावनिक व आध्यात्मिक कारण आहे. शिवाय असे मानले जाते की आईची ओटी भरताना मनात हा भाव असावा की पुढच्या जन्मीसुद्धा याच आईच्या पोटी जन्म मिळावा. म्हणूनच या महिन्यात आईचा सन्मान म्हणजेच साडी चोळी देऊन तिचे आशीर्वाद घेणे हे सौभाग्यकारक मानले जाते. बरेच जण म्हणतील की सासू ही पण एक आईच असते, मग त्यांची ओटी का नाही भरायची? तर याचे कारण परंपरेनुसारच आहे. ते म्हणजेच लग्न झाल्यानंतर सून पहिल्यांदा सासरी येते तेव्हा सासू तिची ओटी भरते. याचा अर्थ असा की सासू तिच्या मुलाची आणि घराची जबाबदारी सुनेच्या ओटी टाकत असते. सासूकडून मिळालेला आशीर्वाद व जबाबदारी ओटी भरून परत द्यायची नसते. तो आशीर्वाद आयुष्यभर जपायचा असतो. तर याच्यासाठी जी भरलेली ओटी असते तर ती परत करायची नसते. म्हणून अधिक महिन्यात सासूची ओटी भरण्यास
ऐवजी अधिक मासात आईला प्राधान्य दिले जाते. आता प्रश्न आहे, जर आई नसेल तर कोणाची ओटी भरावी? बघा, नियती कधी कधी खूप कठोर असते, परंतु नियतीमध्ये प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. तुम्ही आई नसेल तर तुम्ही पुण्यवान अशा समाजातील वृद्ध सौभाग्यवती स्त्रियांची आईंच्या स्थानी मानून ओटी भरू शकता. आता सासूला सोडून पण जर कोणाची ओटी भरणे शक्य नसेल तर तुम्ही कुलदेवीची म्हणजेच अंबाबाईची म्हणजेच तुळजाभवानी तुमची जी कुलदेवता असेल तिची ओटी भरावी, मनोभावे भरावी. तुम्ही एखाद्या गरजू सुवासिनीला साडी चोळी देऊन ओटी भरावी तर त्या माऊलीचे आशीर्वाद मिळतातच. ओटी कशी भरावी? आईला काय द्यावे? ओटी भरताना काही साध्या गोष्टींचे भान ठेवावे. आईचे पाय धुवावे, आईला हळदी कुंकू लावावे. ओटीच्या साहित्यात सुपारी, तांदूळ, हळकुंड, नारळ, साडी चोळी. आईला या दिवशी वस्त्रदान करणे शुभ मानले जाते. जर तुम्हाला साडी घेणे शक्य नसेल तर काही हरकत नाही, मग एक पीस व नारळ देऊन तुम्ही ओटी भरू शकता. अशा प्रकारे तुम्ही आईची ओटी भरू शकतायत. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन लगेच प्रेस करा. कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.